सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची घाई आणि त्याच गडबडीत इथे नाश्ता बनवायची सुद्धा घाई। तर आजच्या नाश्त्याला मी बनवायला घेतलं होतं रव्याचं उपीट। तर आहे ना, सगळ्यात आधी 2 वाटी रवा मी छान असा भाजून घेतला होता आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला। त्यानंतर आहे ना 2 मोठे कांदे घेतले होते बारीक चिरून, 2-3 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर। हे सगळं छान बारीक चिरून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये आहे ना 2 ते 3 चमचे फोडणीसाठी तेल घ्यायचं, मोहरीची फोडणी द्यायची, थोडंसं हिरवी मिरची, कढीपत्ता टाकायचा आणि बारीक कापलेला कांदा टाकून छान असं लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं। परतवून घेत असताना थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं। त्यानंतर आहे ना भाजून घेतलेला रवा त्याच्यामध्ये टाकायचा आणि वरतून आहे ना कोथिंबीर मी लगेचच टाकलेली आहे। शेवटी वरतून आहे ना गरम कडकडीत पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं छान असं लगेचच एकजीव करून घ्यायचंय आणि त्यानंतर आहे ना शेवटची एक वाफ द्यायची आहे। थोड्या वेळाने बघू शकता इथे आहे ना आपलं गरमागरम उपीट तयार होतं। लगेचच आहे ना उपीट मी प्लेटमध्ये काढून घेतली आणि वरतून आहे ना शेव टाकलेली आहे। तर इथे आपली नाश्त्याची प्लेट तयार आहे। या तुम्ही पण नाश्ता करायला। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।